पाठ तिसरा. भारताची सुरक्षा व्यवस्था. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे. ही राष्ट्र जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी काही वेळेला त्यांच्यामध्ये संघर्ष सुद्धा होतात. काही वेळेला सीमारेषेमुळे, काही वेळेला पाणी वाटपामुळे किंवा शेजारी देशातून निर्वासितांचे लोंढे येणे, अशा काही कारणांमुळे हे संघर्ष होतात. अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाले तर त्यांचं निराकरण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केलं जातं. पण जेव्हा हेही प्रयत्न अपुरे ठरतात तेव्हा मग एखादं राष्ट्र युद्धाचाही विचार करतं. पण त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. आक्रमक राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यामुळे असं आव्हान निर्माण होतं आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या अस्तित्वाचं रक्षण करणं हे राज्याचं पहिलं कर्तव्य आणि जबाबदारी असल्यामुळे राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. याला म्हणायचं राष्ट्रीय सुरक्षा. आता राष्ट्रीय सुरक्षेचं जतन करायचे मार्ग कोणते? राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या अधिक जवळ असणाऱ्या राष्ट्रांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असतो. त्यामुळेच कोणता धोका आहे आणि तो कोणाकडून आला आहे हे ओळखणं महत्वाचं. हा धोका जर दूर ठेवायचा असेल तर राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते आणि त्यासाठी शस्त्रास्त्र निर्मिती, संरक्षण दलांचं आधुनिकीकरण हे मार्ग अवलंबले जातात. युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणं आणि राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणं अधिक तणावाचं आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारं असतं. म्हणून काही राष्ट्र अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात. भारताची सुरक्षा यंत्रणा. भूदल, नौदल आणि वायुदल या संरक्षण करणाऱ्या 3 दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे. भारताच्या भौगोलिक सीमेचं रक्षण करायचं जबाबदारी भूदलावर, सागरी सीमांचं रक्षण करायची जबाबदारी नौदलावर आणि हवाई सीमा आणि अवकाशाचं रक्षण करायची जबाबदारी वायुदलाची असते. या तिन्ही दलांवर संरक्षण मंत्रालयाचं नियंत्रण असतं. भारतातलं भूदल खूप मोठं असून ते जगातल्या 7व्या क्रमांकाचं आहे. भूदलाच्या प्रमुखाला जनरल तर नौदलाचे प्रमुख ॲडमिरल असतात. वायुदलाचे प्रमुखाला एअर चीफ मार्शल म्हणतात आणि या तिन्ही प्रमुखांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती असतात. त्यांच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध किंवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत. लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतली तिन्ही संरक्षण दलं अद्यावत असावीत यासाठी काही संशोधन संस्था स्थापन केल्या आहेत आणि काही प्रशिक्षण संस्थाही आहेत. उदाहरणार्थ पुणे इथलं नॅशनल डिफेन्स अकॅडमी. निमलष्करी दलं. भारतातल्या संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दलं असतात. ही पूर्णतः लष्करी नाहीत आणि पूर्णतः नागरी नाहीत. सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती दल यांचा समावेश यात असतो. रेल्वे स्थानकं, तेल साठे, पाणी साठे अशा महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करायची जबाबदारी निमलष्करी दलांची असते. शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण करायची जबाबदारी सुद्धा या दलांवर असते. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणं ही कामं सीमा सुरक्षा दल करतं. भारताच्या सागरी किनाऱ्यांचं रक्षण करायची जबाबदारी तटरक्षक दलाची आहे. सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणं आणि मच्छीमारी व्यवसायाला संरक्षण देणं ही कामं तटरक्षक दल पार पाडते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यातील प्रशासनाला मदत करायचं काम केंद्रीय राखीव पोलीस दल करतं. बॉम्बस्फोट, दंगे यामुळे जर काही धोका झाला तर जनजीवन सुरळीत करायचं काम जलद कृती दल करतं. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच NCCची स्थापना केली आहे. यात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभागी होता येतं. गृहरक्षक दल. स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली. यात सहभागी होऊन नागरिक
देशाच्या संरक्षणाला सहाय्यभूत करतात. 20 ते 35 वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुषांना यात भरती होता येतं. पोलिसांच्या बरोबरीनेच दंगल व बंद काळात दूध, पाणी यांचा पुरवठा करणे, भूकंप, पूर अशा आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे ही कामं हे दल पार पाडतं. भारताच्या सुरक्षिततेपुढची आव्हानं. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपलं प्रभुत्व प्रस्थापित करायचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे सीमारेषेबाबत भारत चीन यामध्ये वाद आहेत. भारताच्या सुरक्षिततेला बाहेरच्याच नाही तर अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. उदाहरणार्थ नक्षलवादी चळवळ. दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातलं मोठं आव्हान असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे. यानंतर मानवी सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांची सुरक्षा हा नवा विचार आहे. कारण देशाची सुरक्षा ही शेवटी माणसांसाठीच असते. मानवी सुरक्षेमध्ये माणसाचं सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या संधी प्राप्त करून देणं अपेक्षित आहे. अल्पसंख्य आणि दुर्बल गटांच्या हक्काचं संरक्षण सुद्धा मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे. आता मानवी सुरक्षेला असणारी आव्हानं, एक म्हणजे दहशतवाद आणि याचं लक्षच सामान्य आणि निरपराध माणसं असतात. त्यामुळे दहशतवाद नष्ट करणं आवश्यक आहे. 2. पर्यावरणातील बदल आणि प्रदूषणामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे म्हणून या रोगांपासून मानवाचं संरक्षण हाही मानवी सुरक्षेचा घटक आहे.